उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने या दरम्यान बंडखोरी शमवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करताना पाहायला मिळाले। भाजपने देखील आपल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आले। त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अखेर गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे। यावेळी बोलत असताना गोपाळ शेट्टी नेमके काय म्हणाले, त्यांनी बंडखोरी का केली, तसंच इतरही बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपने कसे प्रयत्न केले तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। खरं तर भाजपमधील बंडखोरांना शांत करण्यात आणि विशेष करून गोपाळ शेट्टी यांना माघार घ्यायला लावण्यात देवेंद्र फडणवीस यांचं खूप मोठं योगदान आहे। ते स्वतः केंद्रीय सरचिटणीस शिवकुमार सिंग आणि विनोद तावडे यांच्यासह गोपाळ शेट्टी यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांनी गोपाळ शेट्टी यांच्याशी बराच वेळ चर्चा केली। या चर्चेनंतर गोपाळ शेट्टी यांनी एक विधान केलं। ते म्हणाले की पक्ष अडचणीत येईल असं मी काहीही करणार नाही। यावरून त्यांची पक्षनिष्ठा प्रकर्षाने दिसून येते। यानंतर विनोद तावडे यांनी या संदर्भात एक पोस्ट आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केली आहे। त्यामुळे आता शेट्टी यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलं आहे। बंडखोरी शमवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एक तातडीची बैठक घेतली होती। यामध्ये अन्य नेत्यांनी उमेदवारांची तातडीने मनधरणी करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या। तसंच त्यासाठी बंडखोर उमेदवारांच्या निकटवर्तीयांची मदत घेण्यासही सांगण्यात आलं होतं। 90% जास्त बंडखोर उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील असा आम्हाला विश्वास आहे। मात्र जे उमेदवार अर्ज परत घेणार नाहीत त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं जाईल। पुढील 6 वर्ष त्यांच्यासाठी पक्षाचे दारे बंद राहतील आणि कितीही प्रयत्न केले तरी निलंबन मागे होणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी दिला होता। गोपाळ शेट्टी यांच्या बंडखोरीविषयी बोलत असताना बावनकुळे म्हणाले की गोपाळ शेट्टी हे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि अगदी तसंच झालं। आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत असताना गोपाळ शेट्टी काय म्हणाले ते पाहूयात। 2 दिन के पहले एक बात और 2 दिन के बाद में दूसरी बात करता हूँ, ऐसा नहीं। मतभेद कभी था ही नहीं। एक मुद्दे को लेकर जो भी बातें चली उसको हमने चलाया और मुझे लगता है कि सही जगह पर वो पहुंच गया है। और क्या हुआ कैसे हुआ ये कहने की कोई आवश्यकता नहीं। पार्टी के नेता बहुत बड़े हैं, पार्टी बहुत बड़ी है, व्यक्ति हमेशा छोटा होता है। इससे मैं आज भी छोटा अपने आप को महसूस करते हुए मैं पार्टी के लोगों से भी कहूँगा कि मेरे से अगर कोई गलती भी हुई होगी तो उसको वो क्षमा करें और हम सब लोग मिलकर जो जनमानस की भावना है उन जनमानस की भावना को आगे हम बढ़ाए। और मुझे कल एक बहुत अच्छा लगा, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और अजित दादाजी ने, उप मुख्यमंत्री अजित दादाजी ने मुंबई को स्लम फ्री करने का जो घोषणा किया वो मुझे मेरे दिल को छू गया। क्योंकि मैं इस पार्टी में झोपड़पट्टी के विषयों को लेकर आया था और मैं आने वाले दिनों में झोपड़पट्टी के विषय, मुंबई बढ़ रही है, बोरिवली अच्छी हो रही है, फेरी वालों को न्याय देकर फेरी वाले रास्ते पर ना बैठे, उनका भी सम्मान हो, क्योंकि वो हमारे लिए काम कर रहे हैं, हमारे लिए सर्विस कर रहे हैं। और इन सारे बातों को लेकर हम आने वाले दिनों में काम करेंगे। स्लम फ्री मुंबई का जो संकल्प जो मेरा था जिसके लिए मैंने बहुत सारा आंदोलन भी किया, उस मुद्दे को एजेंडा पर महाराष्ट्र की सरकार ने लाया, इससे मैं बहुत ही प्रभावित हुआ हूँ। मैं आने वाले दिनों में मेरे से जितना भी सेवा लोगों के लिए और पार्टी के लिए करना होगा वो करने के लिए मैं कटिबद्ध हूँ। ठीक है। लोकसभा निवडणुकीत भाजपने गोपाळ शेट्टी यांना डावलून पियुष गोयल यांना तिकीट दिलं होतं। त्यावेळी शेट्टी यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्दही देण्यात आला होता। मात्र आता विधानसभेसाठी देखील बोरिवली विधानसभा मतदारसंघात परत एकदा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून विले पार्ले येथील रहिवासी असलेले तसेच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने शेट्टी यांनी बंड करत अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला। पण पक्षशिस्तीचा आणि वरिष्ठांचा मान ठेवत शेट्टी यांनी मोठ्या मनाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। त्यामुळे आता संजय उपाध्याय यांचा मार्ग मोकळा झाला आहे। खरं तर संजय उपाध्याय यांना देखील प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे। ते अनेक वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहेत। शिवाय लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील राहिले आहेत। दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 288 मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या दिनांक 4 नोव्हेंबर रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत 4000
1140 उमेदवार अंतिमतः निवडणूक रिंगणात आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 7078 उमेदवारांपैकी 2938 उमेदवारांनी माघार घेतली आहे.